विसरू मात्र शकत नाही. आणि हाही एक इतिहास आहे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरे गैरेने नव्हे. महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी ऐरे गैरेने नव्हे. हिरव्या पिवळ्या शालीने, तलवारीच्या खणखणाटीने, घोड्याच्या टापाने आणि शाहिरांच्या टापाने. आणि हाच इतिहास घडवला तो माझ्या छत्रपती शिवाजी राजाने. मुजराच्या छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाटांसह सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा. आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? शोभांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांना बळी देणारा जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला. आणि तो रत्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सूर्य उगवला. आणि तोच सूर्य 3 एप्रिल 1680 रोजी मावळला. माझा राजा जगला तरी किती? फक्त 50 वर्षे. परंतु याच 50 वर्षामध्ये असं काही जगला, पुढील 50,000 लक्ष वर्ष महाराष्ट्राच्या पदरामध्ये स्वराज्याचं हे दान देऊन गेला, स्वराज्याचं हे दान देऊन गेला. आपण म्हणतो ना, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा, हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. अरे पण ही श्रींची इच्छा ज्याने सत्यात उतरवली ती औलाद जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आली, ती औलाद जिजाऊ मातेच्या पोटी जन्माला आली. आज आपण इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जमलेलो आहोत. येथे प्रत्येक जण, आज माझं शेवटचं भाषण आहे, माझ्या अगोदर प्रत्येक जण समोर येऊन सांगत होतं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, काय होते, कसे होते. परंतु मी तुमच्या समोर थोडासा वेगळा मुद्दा मांडते जो आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेचा आहे. माझा नमस्कार, मी कुमारी शर्वरी विजय दौड. माझा पहिला मुद्दा असा आहे की वृद्धाश्रम. आजच्या प्रत्येक माता पित्याला वाटतं आमच्याही घरात शिवबा जन्माला यावे, आमच्याही घरात राजमाता जन्माला यावे. पण कसे घडणार शिवबा, कशा घडणार राजमाता जिजाऊ? कारण आज आमच्या घरामध्ये माणसा राणीच नाहीये. आहेत ना, आहेत, आमची मम्मी आहे, आमची मॉम आहे. अरे आमची आई मुलांना जवळ घेऊन न बसता टीव्ही समोर बसतीये, त्यातील मालिका बघतीये आणि त्याचं अनुकरणही करते. मग तुम्हीच सांगा ना, घडणार का शिवबा? होणार का संस्कार? अरे तो बाप भाकरीच्या एका तुकड्यावर रात्रंदिवस काढून आपल्या मुलाला शिकवतो. तो बाप भाकरीच्या एका तुकड्यावर रात्रंदिवस काढून आपल्या मुलाला शिकवतो. मुलगाही शिकला, नोकरी भेटली, नंतर छोकरी भेटली आणि तो कधी तिच्या प्रेमात त्या म्हाताऱ्या आई वडिलांना विसरला हे त्या दोन वृद्धांना कधी कळलेच नाही, आज सगळीकडे एकच चर्चा रंगते, मुली परधर्मियांसोबत पळून जात आहेत, मुली परधर्मियांसोबत पळून जात आहेत. का होतं हे सगळं? काय कारण आहे याच्या मागं? कारण आज आम्ही आमच्या घरातून जे म्हातारी आई वडील, आजी आजोबा त्या मुलींवर संस्कार करत होते त्यांनाच वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. कुठेतरी आपणच याला कारणीभूत नाही का? आपणच कारणीभूत नाही का कुठेतरी याला? माझा दुसरा मुद्दा असा आहे की आजच्या शिवकन्या सुरक्षित आहेत का? शिवजयंती आली की आपले स्टेटस असतात, शिवबांचे मावळे, शिवबांचे भक्त, महाराजांचे लेकी, जिजाऊंच्या लेकी. पण दुसऱ्याच दिवशी, शिवजयंतीच्या नंतर दुसऱ्याच दिवशी कॉलेजवरून येणाऱ्या मुलींना जेव्हा आम्ही चित्र बोलतो, तिला छेडतो, तेव्हा नाही आठवत का आम्हाला शिवबा? यासाठी आमच्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं का? हे अशा रस्त्यावरच्या मुलींना छेडण्यासाठी स्वराज्य निर्माण केलं आमच्या महाराजांनी? शिवजयंतीच्या दिवशी आपल्या गावामध्ये 1.5-2-2.5 लाखापर्यंत डीजे असतो की नाही? प्रत्येक गावात डीजे असतो. शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यासाठी आपल्या गावामध्ये डीजे असतो. अरे त्या डीजेवर दारू पिऊन नाचण्यासाठी माझ्या महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं का? दारू पिऊन नाचण्यासाठी माझ्या शोभाने स्वराज्य निर्माण केलं का? तुम्ही सांगा, कुठेतरी आपणच
दिवशी ज्या गाडीला मोठा झेंडा बांधून हा गावात मिरवत होता, ज्या गाडीला मोठा झेंडा बांधून हा गावात मिरवत होता, दुसऱ्या दिवशी त्याच गाडीने दोन मुलींना हा कटा मारून जात होता, दोन मुलींना हा कटा मारून जात होता. हे ऐका माझ्या शोभांचे संस्कार, हे ऐका माझ्या जिजाऊंचे संस्कार. तुम्हीच सांगा, कुठेतरी आम्हीच चुकतो ना, कुठेतरी आम्हीच चुकतो ना. आपल्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज काय होते, असं काय केलं त्यांनी जे त्यांचं नाव आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. तुम्हाला माहिती का, एके दिवशी महाराज कर्नाटकेच्या महिमेवरून पुण्याकडे परत येत होते. महाराज कर्नाटकेच्या महिमेवरून पुण्याकडे परत येत होते. त्यांना रस्त्यात बेलाडी नावाच्या गावात एक किल्ला दिसला. तिथे ठाणेदारी होती मलम्मा देसाई. दादोजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊनच जावा, म्हणून त्यांनी थोडं तिरके सैन्य गोळा केलं आणि मलम्मावर चाल केली. परंतु मलम्मा ही मात्र जिद्दीची होती, चिकाटीची होती. तिने राज्य सोडलं नाही. तिने मावळ्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादोजींना वाटलं एका स्त्रीच्या हाताने आपल्यावर मावळ्यांचा पराभव होणं हे शक्य नाही, म्हणून त्यांनी आणखीन सैन्य गोळा केला आणि परत मलम्मावर चाल केली. परंतु आता मात्र मलम्मा डगमगली. आता मावळ्यांनीच तिच्यावर प्रहार केला आणि तेथे मलम्माचा पराभव झाला. जेव्हा मलम्माचा पराभव झाला तेव्हा दादोजींचा असा निर्णय होता की हिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे पेश करायचं. जेव्हा तिने असं ऐकलं, ती आत गेली, दुधाची वाटी आणि चमचा घेऊन बाहेर आली. दुधाची वाटी आणि चमचा घेऊन बाहेर आली. जेव्हा ती आत गेली, तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे पेश केलं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांपुढे तिला पेश केला तेव्हा तिचे शब्द काय होते माहिती का? राजा, मी तुमचे गुन्हेगार आहे. राजा, मी तुमचे गुन्हेगार आहे. परंतु या सर्वांमध्ये माझ्या तान्ह्या बाळाचा काहीही दोष नाही राजा, त्याचा काहीही दोष नाही. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले. चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला, दुधाची वाटी आणि चमचा घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मलम्मा देसाईच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं. चमच्याने दूध पाजू लागले आणि काय म्हणाली माहिती का? हा जो आमच्या मांडीवर दिसतोय ना, अरे हा जो आमच्या मांडीवर दिसतोय ना, तो आमचा भाचा आहे, भाचा. तर तुम्ही आमच्या भगिनी झाल्यात आणि कोणता भाऊ आपल्या बहिणींचे राज्य बळकावून घेतं? अहो दादाजी, त्या भगिनींचं राज्य घ्यायचं नसतं, तर त्यांना राज्य द्यायचं असतं. असं त्या काळातही, असं त्या जगातही माझ्या शिवबानं, माझ्या राजानं त्या मलम्मा देसाईला तिचं राज्य परत केलं. त्याहूनही तिला चोळी पातळ देऊन सन्मानित करून तिच्या राज्यात सुखरूपपणे पोहोच केलं. याहून आपल्याला एकच शिकायला मिळतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला पाहिजे. जोपर्यंत आपण आई वडिलांचा मान, आई बहिणींचा सन्मान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारत नाही, तोपर्यंत एकही मनुष्य या जगामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, असंच मला वाटतं. जाता जाता एवढंच सांगावंसं वाटतं, विजयासारखी तलवार चालवून गेला, इथं काय छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयासारखी तलवार चालवून गेला आणि इथं काय छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मुठभर मावळे घेऊन हजारो शेतनांना लढून गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला वाकून मुजरा केला. असा मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला, असा मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी त्यांचे कोटी कोटी आभार मानते व माझ्या भाषणाला इथंच पूर्ण विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.